नमस्कार सगळ्यांना. तर आता लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर बघा, सरकारनं काही निर्णय घेतले आहेत लाडकी बहीण योजनेबाबत. आपण ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन-नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की आता लाडक्या बहिणींना पहिले 3 हप्ते भेटलेले आहेत ऑलरेडी. ज्यांना नाही भेटले त्यांनाही लवकरच मिळतील. आणि आता सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं असे दोन्ही महिन्याचे पैसेही याच महिन्यात टाकायला चालू केलं आहे. म्हणजे त्यांनी निर्णय घेतला आहे, की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जो आहे 3,000चा तो एक साथ ऑक्टोबरमध्येच मिळेल. पण तो कधीपर्यंत मिळेल? 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. ठीक आहे. कारण त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार आहेत. त्याच्यामुळे नंतर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्हाला सगळे शासकीय जी कामं आहेत किंवा योजना आहेत त्या तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. म्हणजे तात्पुरते पैसे पडणं बंद होणार आहे. पण त्यामुळे जर तुमचं काही राहिलं असेल, तुम्हाला पैसे आले नसतील, तर तुम्ही आधी आधार लिंक चेक करा, आहे की नाही तुमचं डी-बी-टी अनेबल वगैरे. कारण जर एकदा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, नंतर तुम्हाला मग वाट बघावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल थोड्या काळासाठी. कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचं जे योजनेमध्ये पैसे येतात, ते पैसे तुमच्या खात्यात येणं बंद होणार आहे तात्पुरतं. पण आता ते कधी आचारसंहिता कधी लागू होईल वगैरे ते आपण पुढचं येत्या दिवसात पाहूयात आपण. पण त्याच्या आधीच तुम्ही तुमचं सगळं रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला पैसे पडतील लवकर. ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती आहे, की ज्यांनी ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेत त्यांना आत्तापर्यंत ₹4,500 आलेले आहेत 3 महिन्याचे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे. आणि आता काही महिन्यांच्या खात्यात तर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे पडण्यासही चालू झाले आहेत. ठीक आहे. आता बघा, आता ज्यांनी सप्टेंबरच्या नंतर पैसे भरलेत, सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरलेत, त्यांना सप्टेंबरच्या पुढे पैसे येणार. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे त्यांना आधीचे पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं चेक करा, तुम्ही फॉर्म कधी भरलाय, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे पडतील. आता काही जणांचं असं झालं, की एकही हप्ता आला नाही तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलाय, पण एकही हप्ता अजून आला, अप्रूव्ह पण आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर तुम्ही आधी आधार लिंक चेक करा, आहे की नाही. जर असेल, तर बघा तुम्हाला किती पैसे भेटतील. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत एक साथ ₹7,500 तुम्हाला एक साथ भेटणार आहेत. ठीक आहे. ऑक्टोबरमध्ये, ह्या महिन्यात, आचारसंहिता लागू होण्याच्या आधी. पण जर तुम्ही सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरले असतील, तर तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा 3 महिन्याचे ₹4,500 मिळतील. ठीक आहे. आता बघा, काही जणांचा तिसरा हप्ताच अजून आला नाहीये. तर आता तिसरा हप्ता फक्त नाही येणार. तुम्हाला तिसऱ्या हप्त्यासोबतच ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येईल. म्हणजे ₹4,500 येतील. ज्यांना ऑलरेडी 2 हप्ते भेटलेत जुलै, ऑगस्टचे, आणि ज्यांना अजून सप्टेंबरचा एकही हप्ता भेटला नाहीये, त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे असे 3 महिन्याचे मिळून एक साथ पैसे येतील. म्हणजे तुम्हाला कुठलाही हप्ता येऊ द्या, आता त्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ॲड करून येणार आहेत. ठीक आहे. आणि आता बऱ्याच जणांना ऑक्टोबर, नोव्हेंबरचे ₹3,000 पडलेले आहेत ऑलरेडी. बऱ्याच महिलांना पडले आहेत. आता काही महिलांना नाही पडले, काही महिलांना पडलेत. पण त्यांनी चालू केलं आहे टाकायला पैसे. ठीक आहे. पण आता लवकरात लवकर यायला पाहिजे, कारण जर आचारसंहिता लागू झाली, तर मग त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येणं बंद होईल. तुम्हाला आता एखादा महिना वगैरे वाट बघावी लागेल. मग नंतर परत जेव्हा चालू होईल, नंतर परत जेव्हा निवडणुका संपतील, तेव्हा परत हे चालू करतील पैसे टाकायला. त्यामुळे तुम्ही स्वतःकडनं बघा तुमचं स्टेटस कसं आहे, काय पेंडिंग असेल तर ते कशामुळे पेंडिंग आहे, त्याचा रिझन बघा. त्याच्यानुसार तुम्ही परत रिसबमिट करू शकता. ठीक आहे. परत रिजेक्ट असेल तर का रिजेक्ट झाले तुमचं, एखादं काही चुकलंय का तुमच्या फॉर्ममध्ये, हे पण चेक करा. जर काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट करून त्याला तुमचं व्यवस्थित सगळं करेक्ट करून मग तुम्ही रिसबमिट आणि रिअप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचा फॉर्म अप्रूव्ड होईल. आणि पेंडिंग असेल तर तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल, कारण तुमचा फॉर्म आधी पण इन रिव्ह्यूमध्ये आहे. म्हणजे तुमचं चेक करतायत ते लोकं, आणि तो त्याचं अप्रूव्ह करतीलच लवकरच. ठीक आहे. आता बघा, सरकारने एक मोठा जो निर्णय घेतला आहे दिवाळीआधी, तो काय आहे निर्णय आपण पाहूयात तो. ठीक आहे. बघा, बघा आपलं काय म्हणतात, की मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी ₹1,500 खूप मोठी रक्कम आहे. कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना ₹1,500 मूल्य कसे कळणार, असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर टीका केली आहे. तसेच भोईर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. भोईर कल्याण पश्चिमच्या शिवसेनेकडून आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ठीक आहे. म्हणजे जे मजुरी करून पोट भरतात त्यांच्यासाठी तर खूप मोठी रक्कम ₹1,500. त्यामुळे ते जे विरोध करतात लाडकी बहीण योजनेला, त्यांना यांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघूयात, ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या त्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात ₹4,500 जमा झाले आहेत. पण आता ऑक्टोबरमध्ये याच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा मिळून एकत्र ₹3,000 देण्याचा निर्णय केला आहे. म्हणजे एकत्र का देण्याचा निर्णय केला ऑक्टोबर, नोव्हेंबरचा? कारण जर आचारसंहिता लागू झाली तर ते पैसे येणं बंद होतील. त्याच्यामुळे त्यांनी आधीच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबरमध्ये वाट बघण्याची गरज नाही आहे. ठीक आहे.
त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला सरकारने, की आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे 4था आणि 5वा तो एकसाथ त्यांना 3,000 देऊन टाकू ऑक्टोबरमध्ये किंवा आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच देऊन टाकू, असा त्यांचा निर्णय घेतला आहे. तर विधानसभा निवडणूक येऊ घातली असतानाच महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले जातील, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे महिलांच्या खात्यात लवकर जमा होतील असं कळते आहे. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला नोव्हेंबरची वाट बघायची गरज नाही. नोव्हेंबर महिना येईल, मग पैसे येतील. तुम्हाला आता ऑक्टोबरमध्ये त्याचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा काय त्यांनी मोठा निर्णय घेतलाय. तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही जर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील. म्हणजे जर ह्या निवडणुकीमध्ये जरी परत तुम्ही सगळ्यांनी मिळून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत निवडून आणले, तर ही योजना पुढे चालू राहील अशीच असं त्यांचं म्हणणं आहे. इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचं भोईर म्हणाले. म्हणजे जर आगामी निवडणुकीमध्ये जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री झाले, तर या योजनेची जी रक्कम आहे ती दुप्पट करण्यात येईल असं म्हणणं आहे. म्हणजे महिना 1,500 होता, तर महिना 3,000 मिळू शकतो असं त्यांनी ठोस आश्वासन दिलं त्यांनी. म्हणजे दुप्पट होणारच आहे. हिची रक्कम रक्कम जी आहे लाडकी बहीण योजनेची ती दुप्पट करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. ठीक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अनाथांचा नाद एकनाथ या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केला. ठीक आहे. म्हणजे आता इथं निवडणुका येतीलच सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीत जर तुम्ही परत एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं, तर त्यांच्याकडनं ही रक्कम जी आहे लाडकी बहीण योजनेची ती दुप्पट करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला महिन्यात 3,000 रुपये मिळेल तिथून पुढे आणि ती योजना जी आहे ती पुढेच चालू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता बघूयात काय होतं निवडणुकीमध्ये. पण तात्पुरतं तर असं आहे, की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तुम्हाला पैसे पडलेले बरे. कारण परत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे निवडणुका संपण्याची. ठीक आहे. त्यामुळे जर तुमचं काही पेंडिंग असेल किंवा काय असेल त्याआधी तुम्ही सगळं चेक करा. डी-बी-टी आणि लवकरात लवकर करून घ्या. कारण 2 दिवस लागतात. आधार लिंकला पण 2 दिवस लागतात अपडेट व्हायला वगैरे. एका दिवसात तुम्ही करू शकता बँकेत जाऊन, पण त्याला अपडेट व्हायला 2 दिवस लागतात. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन करून घ्या. 10 ऑक्टोबरच्या आत तर व्हायलाच पाहिजे आणि पैसे यायला हवेत तुम्हाला. जर पैसे आले तर टेन्शन नाही, पण जर नाही आले मग नंतर तुम्हाला मग एकदा आचारसंहिता लागू झाली, की तुम्हाला मग वेट करावा लागणार आहे. ठीक आहे. पुढच्या महिन्यात पैसे येतीलच. जेव्हा निवडणुका संपतील, परत चालू करतील हे लोकं पैसे टाकायला, तेव्हा ते नक्कीच पडतील. पण तुमचं कुठे जाणार नाहीत, पैसे पडणार आहेत. फक्त तुम्हाला वेट करावं लागेल, जर तुमचं आत्ता नाही भेटले तर. ठीक आहे. चला बघा आता मग बघूयात आपण काय होतं निवडणुकामध्ये. तर ही योजना अशीच चालू राहते काय कसं बघूयात आपण. ठीक आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.